श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. खरं सांगायचं तर स्वामी आपल्याला निवडतात. ते आपल्या घरात येतात, आपण त्यांना आणत नाही. जेव्हा असे सद्गुरू साक्षात परमेश्वर आपल्या घरात येतात तेव्हा त्यांना योग्य मान, सन्मान आणि स्थान देणे हे आपले परम कर्तव्य आहे. पण मग मनात शंका येते, स्वामींची मूर्ती किंवा फोटो नक्की कोणत्या दिशेला ठेवावा? देवारात ठेवावा की वेगळ्या खोलीत? आज या व्हिडिओमध्ये आपण हीच अत्यंत महत्त्वाची, श्रद्धेने जोडलेली माहिती पाहणार आहोत. ही माहिती पूर्णपणे योग्य आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मूर्तीचा आकार कसा असावा याबद्दल शास्त्रात नियम सांगितले आहेत. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि उपलब्ध जागेनुसार लहान मोठी मूर्ती ठेवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मूर्ती जितकी लहान तितके तिचे नित्यपूजन आणि देखभाल करणे सोपे जाते. तसेच एकाच देवतेच्या 2 पेक्षा अधिक मूर्ती एकाच देवाऱ्यात किंवा शेजारी ठेवू नयेत. फोटो 2-3 ठेवले तरी चालतील, पण मूर्ती शक्यतो एकच असावी. स्वामी हे दत्त अवतारी आणि सद्गुरू आहेत, त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो आपल्या मुख्य देवाऱ्यात वरच्या आसनावर किंवा मध्यभागी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वामींचा समाधी अवस्थेतील फोटो पूजा करताना वापरू नये. पूजा अर्चा आणि सेवेसाठी त्यांचे आशीर्वाद देणारे बसलेल्या मुद्रेतील किंवा हातात दंड असलेले फोटो वापरावेत. आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहू, दिशा. देवाऱ्यातील मूर्तीची स्थापना करताना दिशा कशी असावी? मूर्तीची स्थापना अशा प्रकारे करावी की पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असेल. जर स्वामींची मूर्ती पश्चिमेकडील भिंतीजवळ असेल तर तुमचे तोंड पूर्वेकडे येईल. ही दिशा उगवत्या सूर्याची असल्याने ऊर्जा आणि चैतन्य वाढवणारी मानली जाते. ही सर्वोत्तम दिशा आहे. जर स्वामींची मूर्ती पूर्वेकडील भिंतीजवळ असेल तर तुमचे तोंड पश्चिमेकडे येईल. ही दिशा देखील धार्मिक कार्यात शुभ मानली जाते. स्वामींची मूर्ती किंवा फोटो कधीही दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावू नये, कारण पूजा करताना तुमचे तोंड दक्षिणेकडे येईल, जी शुभ मानली जात नाही. तसेच उत्तर दिशा देखील शक्यतो टाळावी. देवघराच्या वर किंवा खाली शौचालय नसावे आणि देवघराला लागून शौचालय नसावे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो कधीही थेट जमिनीवर आणि देवाऱ्याच्या लाकडी बेसवर ठेवू नये. मूर्ती आणि आसनाच्या खाली नेहमी तांब्याचे पात्र किंवा स्वच्छ वस्त्र ठेवावे. आसनाची उंची आपल्या हृदयाच्या स्तरापेक्षा वर असावी. मूर्ती आणि फोटो नेहमी इतर देवी देवतांच्या मूर्तींपेक्षा वरच्या आसनावर ठेवावेत, कारण स्वामी हे सद्गुरू आणि दत्त अवतारी आहेत. जर सर्व मूर्ती एकाच स्तरावर असतील तर स्वामींना मध्यभागी स्थान द्यावे. देवाऱ्याजवळ कधीही कचरा, भंगार वस्तू किंवा चामड्याच्या वस्तू ठेवू नयेत. देवारा आणि मूर्ती नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावी. स्वामींच्या पूजेत दिखावा आणि विधींपेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे. रोज सकाळी स्नान झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात साधे दूध आणि साखर किंवा गूळ शेंगदाणे असले तरी चालते. रोज नित्यनियमाने 1 माळ जप करणे पुरेसे आहे. स्वामींना सत्य, निष्ठा आणि साधेपणा आवडतो. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना विनंती करा की माझी सेवा पूर्णत्वास नेण्यास मदत करा. तर लक्षात ठेवा, मूर्ती तुम्ही निवडू शकता. पूजा करताना तोंड पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे. मूर्ती मध्यभागी आणि आसनावर असावी. स्वामींच्या सेवेत श्रद्धा ही सर्वात मोठी दिशा आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना आणि स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. या माहितीबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.